आज आपण बनवणार आहोत घट्ट मलाईदार क्रीमी शाही लस्सी. लस्सी पातळ होऊ नये यासाठी मी एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे. लस्सी कशी बनवायची ते आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे असं घट्ट क्रीमी मलाईदार चील एकदम थंडगार असं दही. तर ते आपण घेतलेलं आहे. हे बघा, हे दही आहे ते आपण अर्धा वाटी घेतलेलं आहे. दही म्हणजे 3 मोठे चमचे दही घेतलेलं आहे. दही जर जास्त आंबट असेल तर थोडी जास्त साखर घ्या. आवडीनुसार साखर घ्या. मी 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. लस्सी पातळ होऊ नये म्हणून 10 सेकंदासाठीच फक्त मिक्सर लावा, नाहीतर दही सेपरेट होणार आणि लोणी सेपरेट होणार आणि जी लस्सी बनेल ती पातळ होईल. तर ती पातळ होऊ नये यासाठी दही मिक्सरमधून फक्त घुसळून काढायचे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. मग बघा कशी लस्सी घट्ट अशी मलाईदार होते. हे बघा किती घट्ट क्रीमी अशी लस्सी बनलेली आहे. आता आपण गार्निशिंग करूया. त्यावर फ्रेश क्रीम यूज करूया गार्निशिंगसाठी, किंवा या दह्यावर जी क्रीम मलाई आलेली आहे ती मलाई मी यूज करते. ती जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे ती मी यूज करत आहे गार्निशिंगसाठी. तुम्ही पण अशी मस्त लच्छेदार अशी लस्सी बनवू शकता घरच्या घरी. आता याला आपण शाही टच देऊया. तर शाही टच देण्यासाठी आपण यूज करत आहोत ड्रायफ्रूट. तर मी हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, एकदम बारीक किसलेले आहेत ते. तर ते आपण वरून गार्निशिंगसाठी घालत आहेत. शाही मलाईदार लस्सी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.